महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये जर ही गोष्ट आपण पूर्णपणे सांगत नसू तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो म्हणतो त्या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून घेण्यासाठी आपण नालायक आहोत असं मला वाटलं. सॅटेलाईट चॅनल्समध्ये ज्याला आपण TRP सो कॉल्ड TRP म्हणतो, या TRPच्या विषयी पारदर्शकताच नाही आहे ना. म्हणजे हा TRP नेमका कधी काउंट होतो? तुम्ही असं कुठलं घर बघितलं का ज्यामध्ये TRPचं मीटर लावलेलं आहे? जर तुम्ही असं घर बघितलेलं नाही तर प्रेक्षकांनी खाली कमेंट करून सांगा तुम्ही कुठलं घर बघितलंय का TRPचा मीटर असेल. जर आपल्या आईबापाची गोष्ट जर अभिमानानं सांगायची असेल तर कुणाच्या दारात जाऊन भीक मागायची गरज पडते का? त्याच पद्धतीनं जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंची गोष्ट जर ही बंद होते तर राजकारण्यांना कळत नाही का? पवार साहेबांनी मालिका सुरू केल्याचा आनंद व्यक्त केला होता, पण मालिकेत हे दाखव किंवा हे दाखवू नको हे साहेब कधीही सांगत नाही. काल मी कमेंट्स वाचत असताना काल एक फार गोड कमेंट होती एका 73 वर्षाच्या माऊलीची. तिने असं लिहिलं आहे कमेंटमध्ये की मी ही मालिका सतत पाहते, यापुढेही पाहत राहीन, पण मला फोनचं फार काही समजत नाही. मला प्रत्यक्ष भेटून तुम्हाला काहीतरी मदत द्यायची. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणारा महाराष्ट्र अशी आपण ओळख महाराष्ट्राची सांगत असतो. पण याच महाराष्ट्रामध्ये घडलेल्या एका घटनेमुळं खरं तर सगळीकडे त्याची चर्चा झाली आणि ती घटना म्हणजे एका वाहिनीवरती मालिका चालू होती. ती म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या इतिहासाची, त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची गोष्ट जी आहे ती खरं तर घराघरापर्यंत पोहोचवावी असा या मालिकेचा उद्देश होता. मात्र अचानकपणे ही मालिका जी आहे ती या वाहिनीवरती बंद झाली आणि मग त्याची चर्चा व्हायला लागली आणि या सगळ्या मागे खरं तर ही मालिका सुरू होण्यामागे, ही मालिका आता पुन्हा सुरू ठेवण्यामागे ज्यांचा हातभार आहे, ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे, ते अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे आज आपल्या सोबत आहेत आणि तेच खरं तर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहेत की मालिका नेमकी का बंद झाली, आता पुन्हा सुरू होतीये. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आजचा विषय तसा वेगळा आहे राजकारणापेक्षा, कारण याचे महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये खरं तर ज्या व्यक्तीचं योगदान आहे त्यांच्याबद्दलची ही मालिका आहे आणि ती मालिका जी आहे गेली 6 महिने सुरू होती स्टार प्रवाह या वाहिनीवरती, पण ती मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय झाला. तर यामागे नेमक्या काय गोष्टी घडत होत्या? ही मालिका का बंद झाली वाहिनीवरती? नाही, खरं तर स्टार प्रवाहाने जे ऑफिशियल कारण मला दिलेलं आहे, मला वाटतं ते ऑफिशियल कारणच पब्लिक डोमेनमध्ये असावं की TRP आणि रेव्हेन्यू या दोन्हीची जी सांगड आहे ही सांगड जुळत नाही. कारण या पद्धतीच्या मालिका करायच्या असतील, तुम्ही जर सेट बघितला असेल तर तो सेट खूप भव्य दिव्य आहे, पिरियड आहे, त्यासाठी लागणारा तो काळ उभा करणं, यासाठी लागणारा खर्च. त्यामुळे स्टार प्रवाहाने असं सांगितलं की त्याला मिळणारा TRP आणि त्यातून येणारा रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही, त्यामुळे आम्हाला ही मालिका बंद करावी लागेल. आता हे कारण जर बघितलं तर त्यातून अनेक इतर प्रश्न तयार होतात. म्हणजे प्रश्न कसे तयार होतात की मग या मालिकांची आर्कायव्हल व्हॅल्यू नाही का? उदाहरणार्थ स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जी झी मराठीवर होती, आता ती मालिका जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4थ्यांदा झी मराठीवर दाखवत आहेत. झीच्या इतर चॅनलवरती दाखवून झाली, म्हणजे झी चित्रमंदिरवर दाखवून झाली, झी युवावर दाखवून झाली आणि झी मराठीवर 4थ्यांदा दाखवत आहेत. मग याची जी आर्कायव्हल व्हॅल्यू असते, निर्मात्याला एकदाच पेमेंट होतं, पण याची जी काही आर्कायव्हल व्हॅल्यू आहे, मग याची डबिंग व्हॅल्यू जी असते ही जेव्हा इतर भाषांमध्ये डब होते. बरं, सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हा केवळ महाराष्ट्रापुरता विषय मर्यादित नाही आहे. तुम्ही उत्तर प्रदेश घ्या, हरियाणा घ्या, पंजाब घ्या, त्यानंतर राजस्थान घ्या, खाली तेलंगणा घ्या, तामिळनाडू घ्या, सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा आदर केला जाणारी माणसं आहेत. त्यामुळे याची डबिंग व्हॅल्यू आहे, या पलीकडे जाऊन एक परसेप्शन व्हॅल्यू आहे अर्थात हो. की एखाद्या वाहिनीवर एखादी मालिका सुरू आहे तर त्याची एक परसेप्शन व्हॅल्यू असते आणि त्याही पलीकडे जाऊन आपण ज्याला म्हणतो एक सामाजिक जबाबदारी आहे. तर मग हे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळे मला असं वाटतं की चॅनलने जी गोष्ट सांगितली की आम्ही यासाठी ती बंद करतोय, तर मला असं वाटलं प्रामाणिकपणे की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये जर ही गोष्ट आपण पूर्णपणे सांगत नसू तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो म्हणतो त्या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून घेण्यासाठी आपण नालायक आहोत असं मला वाटलं. आणि म्हणून मग निर्णय घेतला की जर वाहिनीनं मालिका बंद केली तर ही मालिका आता पुन्हा सुरू करायची आणि त्यासाठी मराठी वारसा या आपल्या YouTube चॅनलवर आपण मालिका सुरू करू.
पण जसं तुम्ही आता सांगितलत, की खूप भव्य-दिव्य मालिका आणि त्याचा सेट आणि ह्या सगळ्या गोष्टी, एखादी मालिका करणं म्हणजे हे खूप मोठं दिव्य कामच आहे आणि एखाद्या चॅनलवरती सुद्धा ती रन करणं म्हणजे खूप मोठा पसारा आहे. खूप जोडली जातात. प्रत्येकाचं पेमेंट करणं आणि बऱ्याच गोष्टी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. अगदी टेक्निकलपासून कॅमेरा, एडिटिंग, शूट सगळंच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असताना टेलिव्हिजनवरती ते YouTubeवरती शिफ्ट करणं हा एक खूप मोठा टप्पा आहे खरं तर. तर हे कसं काय तुम्ही जुळवून आणलत आणि हा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला? हा निर्णय जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं, की ही गोष्ट पूर्ण करायची आहे. हं. ही एक फार महत्त्वाची भावना होती. दुसरं मी बोलबिडूचं मनापासून आभार मानेन, की तुम्ही स्वतः एक सक्सेस मॉडेल समोर उभं केलंय. म्हणजे आज खूप एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा डिजिटल माध्यमात तुम्ही काम करता, तेव्हा खरोखर हे एक माध्यम वर्केबल आहे, याची लोकांना अनेकांना एक खात्री पटते. त्यामध्ये माझासुद्धा मी समावेश करेन. पण तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीनं, की मालिकेचा एकूण आवाढव्य पसारा, त्याचा खर्च, त्यातून YouTubeच्या माध्यमातून होणारा रेव्हेन्यू याची सांगड जुळेल का? तर याची सांगड जुळणार नाही. पण मग इतर गोष्टी याला अनेक आहेत. जसं आपण याआधी पब्लिक डोमेनमध्ये पाहिलं, की आमदार रोहित पवार असतील, त्यानंतर आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, या सगळ्यांनी सुरुवातीला एक फार महत्त्वाचा हातभार लावला. जेणेकरून ज्याला आपण एक बॉल रोलिंग सुरू होतं म्हणतो, तर ही गोष्ट सुरू झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांनी ही भावना व्यक्त केली, की आमची इच्छा आहे, की आम्हाला यामध्ये काहीतरी योगदान द्यायचं आहे. त्यामुळे आता पहिला एपिसोड काल आपण अपलोड केला. त्या एपिसोड अपलोड नंतर आपण लोकांना हे सांगतोय, की आता तुम्ही एपिसोड पाहिल्यानंतर जर तुम्हाला योगदान द्यायचं असेल, तर जरूर तुम्ही योगदान द्या. त्यासाठीचा पेमेंट गेटवे असेल, तो एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्येच तो पेमेंट गेटवे आहे. त्यामुळे या माध्यमातून एक दुसरा ही गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आता त्या मालिकेला मिळतोय, त्या पद्धतीनं काही स्पॉन्सर्सनी ही इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे, की जसा रिस्पॉन्स वाढत जाईल, एक ठराविक आम्हाला जर रिस्पॉन्स दिसला, तर या मालिकेला स्पॉन्सरशिप म्हणून आम्हाला यायला नक्कीच इंटरेस्ट आहे, असं काही कंपन्यांनी सांगितलं. त्यामुळे हे जर एकूण गणित बघितलं, तर मला असं वाटतं, की एका वाक्यात म्हणायचं तर मालिका आधी वाहिनीची होती. आता मालिका महाराष्ट्राची झाली आहे आणि मग ती महाराष्ट्राची झाल्यानंतर महाराष्ट्र तिची काळजी घेईल. नक्कीच आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण एखादी गोष्ट चालू ठेवण्यासाठी लोकं उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत. पण या सगळ्यामध्ये आता खूप कलाकार जे होते ते मोठ्या प्रमाणात तुमच्या मालिकेमध्ये काम करत होते. तर जेव्हा तुम्ही त्यांना हे सगळं सांगत होतात, की वाहिनी बंद करते मालिका आणि आता तुम्ही YouTubeचा निर्णय घेता, तेव्हा मोठमोठ्या कलाकारांची म्हणजे त्यांची भूमिका काय होती? आणि जसं आता माध्यमांमध्ये यायला लागले, की ज्या लीड कॅरेक्टर होत्या तुमच्यासोबत मधुराणी, त्यांनी ही मालिका पुढे न कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामागचं कारण काय होतं? आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा मग पहिल्यापासून पुन्हा शोध सावित्रीबाई यांच्या भूमिकेसाठी आणि मग आता ती चालू झाली आहे मालिका. नवीन अभिनेत्री आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये प्रवेश केलाय. पण मोठ्या कलाकारांना सोबत घेऊन YouTubeवरती प्रवास करणं हे तितकं सोपं नाही आणि जसं काही जणांनी साथ पण सोडली. तर यामध्ये सगळ्या कलाकारांना आधी एक पहिलं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. कारण या 2 गोष्टी होत्या, की जेव्हा तुम्ही टीम म्हणून काम करता, म्हणजे मधुराणीने आमच्या टीमबरोबर जे काम केलं आणि लाइक अ फॅमिली तिने तिचं जे काही बेस्ट पॉसिबल होतं, ते तिने देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. पण एक स्वातंत्र्य कलाकारांना हे दिलं पाहिजे, की प्रत्येकाची काही गणितं असतात किंवा चॅनलशी तुमचे काहीतरी वेगळे संबंध असतात आणि या सगळ्या गोष्टी गृहीत धरून तुम्ही तो कॉल घ्यायचा असतो. बरं, खूप मोठ्या कलाकारांचं बजेट हे परवडतंय का? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. म्हणजे माझ्या बाबतीत जसं मी म्हणालो, की मी ₹1 मानधनावर काम करतोय, या मालिकेसाठी. का तर ही गोष्ट पुढे चालू झाली पाहिजे. पण मी हे प्रत्येकावर कंपल्शन नाही करू शकत. तर इतर कलाकारांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे, की कोणाचंही मानधन आपण कपात करत नाही आहोत. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे, की ही जेव्हा इतर भाषांमध्ये डब होईल, हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, इंग्रजी असेल, बंगाली असेल, या भाषांमध्ये जेव्हा ही डब होईल, तेव्हा त्याच्यामधून जो रेव्हेन्यू तयार होईल ना, त्या रेव्हेन्यूचा एक शेअर हा पुन्हा माझ्या सगळ्या कलाकारांकडे आणि तंत्रज्ञांकडे येईल. बरं. ही एक फार वेगळी गोष्ट आहे, हां. हो. हे जी जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, हां, की ह्यांना काहीच मिळत नाही. जी कुठलाही चॅनल आजकाल देत नाही. मग या कलाकारांनी केलेली मेहनत याचं कुठेही कौतुक होत नाही किंवा याचा कुठेही मोबदला मिळत नाही. तर ही गोष्टही आपण यामध्ये करतो. आणि मग या सगळ्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला त्यामध्ये असं ठरलं, की सावित्रीबाईंसाठी नवीन अभिनेत्री ही आपल्याला कास्ट करावी लागेल आणि क्षमा देशपांडेंचं मला खरंच मनापासून कौतुक वाटलं, की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा तिने फोटो पाठवले, तेच सावित्रीबाईंच्या गेटअपमधले होते.
कारण तिला हे करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि ज्या पद्धतीनं तिनं पहिल्या एपिसोडमध्ये आता प्रेक्षकांनी तिला स्वीकारलंय, त्या पद्धतीनं हे कौतुकास्पद आहे, की अत्यंत प्रामाणिकपणे तिने रोल केलाय आणि मधुराणीने सुद्धा तिला शुभेच्छाच देणारा मला पहिला मेसेज केला, की प्रोमो खूप आवडला आणि तिने तिला शुभेच्छा दिल्या. सो इट्स अ मला असं वाटतं, की फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये एकमेकाला स्वातंत्र्य असतं, की मला हे आज हे खायचंय किंवा नाही खायचंय. त्या पद्धतीने मला हा प्रोजेक्ट करायचा आहे किंवा नाही करायचा आहे, हे स्वातंत्र्य आहे. आता या सगळ्यामध्ये जसं सुरुवातीला म्हटलं तसं ही मालिका किंवा ही गोष्ट महाराष्ट्राची आहे. अर्थात बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा त्याचा रेफरन्स आहे. पण महाराष्ट्रात ही खूप गोष्ट जपली जाणं आणि ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं हा तुमचा विचार होता. पण ही जेव्हा मालिका बंद होत होती तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा अगदी दिल्लीपर्यंत कोणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलात का? किंवा राजकीयदृष्ट्या तुमची स्वतःची ताकद आहे, तुम्ही दुसऱ्या टर्मचे खासदार आहात. तर या सगळ्यामध्ये राजकारण सुद्धा काही घडलेलं बघायला तुम्हाला मिळालं का? तुम्हाला कोणी मदतीचा हात दिला का तुमचा पक्ष सोडून? तर मला अगदी प्रामाणिकपणे असं सांगायचं आहे, आपल्या आई गोष्ट जर अभिमानानं सांगायची असेल, तर कुणाच्या दारात जाऊन भीक मागायची गरज पडते का? त्याच पद्धतीनं जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंची गोष्ट जर ही बंद होते, तर राजकारण्यांना कळत नाही का? ही पहिली गोष्ट येते. दुसरी गोष्ट ही होते, की जर मग ही मालिका वाहिनीवर सुरू होती, तर त्यामध्ये राजकारण आणण्याची गरजच नाहीये. आणि ही खूप साधी गोष्ट आहे, की ही मालिका जर मला अभिमानानं सांगायची आहे, तर यात कुठेही राजकीय दबाव म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो असतो, मंत्र्यांकडे गेलो असतो, दिल्लीकडे गेलो असतो आणि काय सांगितलं असतं, की वाहिनीला सांगा बंद करू नका म्हणून. शेवटी कॉर्पोरेटच्या निर्णयाला या किती मानवी भावभावना असतात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि मग म्हणून मला असं वाटलं, की जर आपल्या आई-बापाची गोष्ट आपल्याला अभिमानानं सांगायची आहे, तर कुणाच्या तरी दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा किंवा कुणाकडून तरी दबाव आणून ती गोष्ट करण्यापेक्षा आपणच अभिमानाने सांगू ना, हरकत काय? बरोबर आणि ह्या सगळ्यामध्ये शरद पवार जे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि खरं तर त्यांनी सातत्यानं पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आजपर्यंत त्यांचा राजकीय मार्गच तसा राहिलेला आहे. त्यांची काय भूमिका होती जेव्हा तुम्ही ही मालिका सुरू केलीत आणि ही बंद होती आणि नंतर मग YouTubeवरती तुम्ही जाणार आहात या सगळ्या प्रवासामध्ये? यामध्ये खूप खरं सांगायचं म्हणजे पवार साहेबांनी मालिका सुरू केल्याचा आनंद व्यक्त केला होता. पण मालिकेत हे दाखव किंवा हे दाखवू नको, हे साहेब कधीही सांगत नाहीत. म्हणजे अगदी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी सुद्धा मला तो अनुभव आहे, की अमुक एक गोष्ट दाखवा किंवा अमुक एक गोष्ट दाखवू नका, हे साहेब कधीही सांगत नाहीत. किंबहुना साहेब मालिका सुरू असताना ती अनेकदा त्यांना बघायलाही वेळ मिळत नाही. म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका त्यांनी कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये जेव्हा मालिका संपली होती त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पाहिली होती. त्यामुळे हे करा किंवा हे करू नका हे ते कधी सांगत नाहीत. त्यामुळे मालिका सुरू असेपर्यंत काय दाखवलं जातंय याविषयी आमची कधीही चर्चा झाली नाही. मालिका बंद झाल्यानंतर जेव्हा YouTubeवर आपण सुरू करतोय हा निर्णय, हा विचार जेव्हा सुरू झाला, तेव्हा मात्र साहेबांनी मला बोलवून सांगितलं, की हा विचार पोचला पाहिजे आणि ही मालिका सुरू राहिली पाहिजे. यासाठी माझ्याकडून जर काही तुम्हाला मदत लागत असेल, तर मी 100% ती मदत करायला तयार आहे. पण यामध्ये कुठेही राजकारण असता कामा नये. मी आता बरोबर. म्हणजे ही क्लॅरिटी आदरणीय पवारसाहेबांकडे आहे, की यामध्ये राजकारण कुठेही असणार नाही. पक्षाचा आणि तुमच्या मालिकेचा काहीही संबंध नाही. कारण तुम्ही मालिका जी करताय, ती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या आयुष्यावर करताय आणि ही गोष्ट एखाद्या राजकीय पक्षाच्या संबंधित असण्यापेक्षा ती सर्वसामान्यांशी संबंधित असणं योग्य आहे. त्यामुळे ही मालिका कंटिन्यू व्हावी यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते मी नक्की करेन. परंतु ही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. इतकी स्पष्ट भूमिका ही पवारसाहेबांनी घेतली. या सगळ्यामध्ये जेव्हा आता हा सगळा तुमचा प्रवास चालू होता, तेव्हा तुम्हाला लोकांकडून फक्त एक अभिनेता म्हणूनच म्हणजे तुम्हाला चालू ठेवायची आहे मालिका. तर तुमच्या पाठीमागे लोकं अभिनेता म्हणून का एक राजकारणी म्हणून लोकं कसे पाठीमागे उभं राहतात? म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो? लोकं या 2 गोष्टी वेगळ्या बघतात की एकत्रित बघतात? म्हणजे काय लोकांची प्रतिक्रिया असते? नाही, दोन्ही एकत्रित जरी बघितल्या तरी एक खूप दिलासादायक गोष्ट अशी की सर्वसामान्य जनता फार खंबीरपणे पाठीशी उभी आहे. म्हणजे लोक जे भरभरून सांगतायत ना, की काही झालं तरी ही बंद करायची नाही. म्हणजे अगदी शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, म्हणजे ज्या माणसांशी माझा राजकीयदृष्ट्या काहीही संबंध नाहीये, ही माणसं ठामपणे आज पाठीशी उभी आहेत आणि ती म्हणतात, "दादा काही झालं तरी मालिका सुरू राहिली पाहिजे. आम्हाला हा इतिहास पूर्णपणे बघायचा आहे."
आम्ही काय करायचंय ते सांगा. हं, हं. आणि मग अनेक जण असे आहेत जे व्हॉलंटरीली लोकांपर्यंत जायला तयार आहेत. ही मालिका बघा हे सांगण्यासाठी आता आमचे दशरथजी कुलकर्णी आहेत, त्यांची सावित्री शक्तीपीठ नावाची संस्था आहे, ज्यामध्ये 25,000 महिला आहेत. या महिलांनी असं सांगितलं, की आम्ही कॉलेजमध्ये, शाळांमध्ये जाऊन या मालिकेचा प्रचार-प्रसार करायला तयार आहोत. तुम्हाला कुठे मिळणार आहेत 25,000 व्हॉलंटिअर्स, बरोबर. जे स्वयंप्रेरणेने सांगतात आम्हाला हे करायचंय. किंवा आपले विदर्भातले जयकुमारजी चर्जन आहेत किंवा राजेंद्रजी महाडोळे आहेत, अशी मोठमोठी माणसं आहेत, ज्यांचं अफाट काम आहे या क्षेत्रामध्ये. पण ही माणसं म्हणतात, की आम्हाला यामध्ये योगदान द्यायचं आहे आणि सगळ्या पद्धतीने योगदान द्यायचं आहे. बरोबर. बरं, ही काम करणारी माणसं सोडून सर्वसामान्य प्रेक्षक जो आहे, तो सर्वसामान्य काल मी कमेंट्स वाचत असताना काल एक फार गोड कमेंट होती एका 73 वर्षाच्या माऊलीची. तिने असं लिहिलंय कमेंटमध्ये, की "मी ही मालिका सतत पाहते, यापुढेही पाहत राहीन, पण मला फोनचं फार काही समजत नाही. मला प्रत्यक्ष भेटून तुम्हाला काहीतरी मदत द्यायची आहे." म्हणजे अर्थी मला असं वाटतं, की 73 वर्षाच्या माऊलीच्या मनात जर ही भावना निर्माण होत असेल ना, तर तुम्ही जिंकलात. तर मला वाटतं त्या माऊलीचा आशीर्वाद आहे ना, जेव्हा माऊलीचा आशीर्वाद पाठीशी उभा राहतो, तेव्हा कुठलीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. जसं तुम्ही आता सांगितलंत ती कमेंटमध्ये तसं म्हणाल, की माझ्या फोनमधलं काही जमत नाही. म्हणजे त्या फोन वापरतात ह्या वयात ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तुमच्यासाठी हे सुद्धा एक चॅलेंज असणार आहे. कारण टीव्हीवरती मालिका बघणारा वर्ग फार वेगळा आहे. म्हणजे आता जर माझी आजी असेल किंवा असे जे अगदी वयस्कर लोकं आहेत, ते साधारणतः टीव्ही प्रिफर करतात. त्यांच्याकडे आजही बऱ्याच जणांकडे Android फोन नसतो. तर हा स्विच तुम्हाला म्हणजे अवघड जातोय का? किंवा ते पोहोचवणं, ते चॅलेंज तुम्ही कसं आता पार करणार आहात? नाही, आज जर तुम्ही आकडेवारी बघितली जवळपास 7 कोटी लोकांकडे आज अँड्रॉइड फोन हा महाराष्ट्रामध्ये आहे, एकूण पॉप्युलेशनच्या. दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी स्मार्ट टीव्ही सुद्धा पोहोचलेला आहे. म्हणजे एक तिसरी प्रतिक्रिया फार गोड होती याच संदर्भातली अशी जेव्हा आली, तेव्हा कालच माझ्या एका सहकलाकाराने असं सांगितलं, की तिने तिच्या आजी-आजोबांना सांगितलं. तिचे आजी-आजोबा खूप डिस्टर्ब झाले होते, की मालिका बंद झाली म्हणून आणि तिने आता सांगितलं, आता YouTubeवर येणार आहे आणि तिचे आजी-आजोबा म्हणाले, "आता बरं झालं. मोबाईलवर. आता कधी बघता येणार आहे?" त्यामुळे आता कधीही बघता येणार आहे, ही जी एक भावना आहे, ही मोठी आहे. तुम्ही म्हणता ते चॅलेंज 100% आहे, की प्रत्येकच जण YouTubeवर येऊन कसा बघेल. तर त्यासाठी नक्कीच हे जे व्हॉलंटिअर्स आहेत किंवा ही जेन-झी आहे, यांचा एक फार मोठं योगदान असणार आहे. कारण आपला इतिहास आपल्याला पोहोचवायचा आहे. तर हे सगळी माणसांनी जर सहकार्य केलं, तर नक्कीच यामध्ये एक परिवर्तन घडेल. डिजिटल माध्यमाकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही स्वतःच YouTube चॅनल आधीपासून चालवत होता, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहेच. पण हे डिजिटल माध्यम किती स्ट्राँगली लोकांपर्यंत पोहोचू शकतं असं वाटतं? आणि दुसरी गोष्ट मला हे विचारायची, की आपण बघतो की आता टीव्हीवरती साधारणतः एक असं कधी फारसं असं घडत नव्हतं, की बाबा अगदीच अचानकपणे म्हणजे घडत असेल, मला जितका माझा अभ्यास आहे तितकं, की अचानकपणे काहीतरी बंद झालंय आणि मग ते डिजिटल माध्यमांमध्ये सुरू झाले. कदाचित ते पहिल्यांदाच होतंय असं काहीतरी. तर तुम्हाला किती विश्वास वाटतो या डिजिटल माध्यमांवरती? आणि मग आमच्यासारखी चॅनल्स त्याच्याच वरती खरं तर उभी आहेत. पण तुम्ही नव्याने प्रयोग करताय हा, तर कशा पद्धतीने बघताय सगळं? यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, यामध्ये एक ट्रान्सपरन्सी आहे. आणि दुसरी गोष्ट सॅटेलाईट चॅनल्समध्ये ज्याला आपण टी-आर-पी, सो कॉल्ड टी-आर-पी म्हणतो. या टी-आर-पीच्या विषयी पारदर्शकताच नाहीये ना. म्हणजे हा टी-आर-पी नेमका कधी काउंट होतो? तुम्ही असं कुठलं घर बघितलंय का ज्यामध्ये टी-आर-पीचा मीटर लावलेला असतो? नाही. जर तुम्ही असं घर बघितलेलं नाही, तर प्रेक्षकांनी खाली कमेंट करून सांगा, तुम्ही कुठलं घर बघितलंय का टी-आर-पीचा मीटर असतो? आणि मग हा जो बागुलबुवा असतो, या बागुलबुवासाठी तुम्ही कुठलाही शो बंद करता किंवा एक टांगती तलवार अगदी चॅनेलच्या ई-पीपासून, निर्मात्यांपासून, कलाकारांपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर ठेवता. जी गोष्टच पारदर्शक नाहीये. मग मला वाटतं डिजिटल माध्यमाचं एक स्वातंत्र्य हे तरी किमान आहे, की इथे पारदर्शकता तरी आहे, की इथे किमान किती जण तुमचा व्हिडिओ पाहतायत, किती जण लाईक करतायत, किती जण शेअर करतायत, याची किमान पारदर्शकता आहे. आणि त्यामुळे याची ताकद ही खरं तर खूप म्हणजे तुमच्यासारख्या अनेक चॅनल्सनी याची ताकद जी आहे ती वारंवार सिद्ध करून दाखवलेली आहे. आता ह्या सगळ्यामध्ये साधारणतः तुमचं पुढचं प्लॅनिंग कसं आहे? किती एपिसोड्स म्हणजे तुम्ही काय प्लॅन करताय? किती एपिसोड्समध्ये ही गोष्ट दाखवणार? किती महिने चालणार? कशा पद्धतीने हे सगळं रन करणार? आता आपण मराठी वारसावर दर बुधवार आणि दर शनिवार असे आठवड्याला 2 एपिसोड्स मालिकेचे टेलिकास्ट करतो. यामध्ये जी संपूर्ण गोष्ट आहे ती साधारणतः 72 ते 104 भागांमध्ये
ही गोष्ट संपूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण हे एक वेगळं मॉडेल आहे. हं. हायब्रिड मॉडेल ज्याला मी असं म्हणतो, की जे डेली सोप आणि वेब सीरीज ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये एक एक वेगळा हायब्रिड मॉडेल आहे. बरोबर. म्हणजे पहिला एपिसोड जर तुम्ही बघितला, तर पहिला एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येईल, की हे एक वेगळंच टेकिंगचा पॅटर्न वेगळा आहे, परफॉर्मन्सचा पॅटर्न वेगळा आहे, बॅकग्राऊंड म्युझिकचा पॅटर्न वेगळा आहे आणि एक वेगळीच कलाकृती ही प्रेक्षकांसमोर यातून येते. त्यामुळे 72 ते 104 एपिसोड्समध्ये साधारणतः 25 ते 30 मिनिटाचा एक एपिसोड आणि दर बुधवार आणि दर शनिवार असे हे एपिसोड्स असणार आहेत. नक्कीच. तर साधारणतः आपण या मालिकेसंदर्भात तुमचं म्हणजे जे काही तुमची भूमिका आहे, या सगळ्या गोष्टींवरती बोललो. आता अर्थात तुम्ही राजकारणी आहात, तर मी राजकारणाचा एखाद दुसरा प्रश्न तर शेवटी तुम्हाला विचारेनच, तुमची काही हरकत नसेल तर. साधारणतः आपण बघतोय, की आता या सगळ्या घडामोडींमध्ये राज्यामध्ये बरेच घडामोडी घडतायत. ऑपरेशन टायगर अंतर्गत जवळपास 6 खासदार ठाकरेंना सोडून शिंदेंकडे जाणार असं म्हटलं जातंय. आता उमराजेंची भूमिका अजूनही तळ्यात मिळत आहे. पण या सगळ्यामध्ये आता पुढचा नंबर शरद पवारांच्या खासदारांचा आहे, अशी देखील चर्चा आहे. कारण भाजपला नारी शक्ती विधेयक बिल आणायचं आहे आणि त्याच्यासाठी 2/3 आकडा गाठायचा आहे. त्यामुळं साधारणतः गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहिल्या तर त्या दिशेनंच वाटचाल दिसते. तृणमूलचे खासदार असतील किंवा DMK या सगळ्यांवरती जो डोळा आहे, त्या सगळ्या अनुषंगाने शरद पवार गटात काय चाललंय? तुम्ही स्वतः खासदार आहात. मला असं वाटतं, की शरद पवार ही एक ताकद आहे आणि आदरणीय पवारसाहेब यांचा जो काही सगळ्या खासदारांशी संवाद आहे, त्यामुळे अशा चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा अजिबातच विचारात सुद्धा घेत नाही. कारण जे 8 खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, आम्ही 8ही खासदार वी आर वन युनिट, वी आर क्लोजली निट आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ठामपणे एकत्र आहोत आणि त्यामुळे त्यामध्ये कुठलीही फट ही येऊ शकत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ह्या खासदारांची जर आपण भूमिका बघितली, आता यायला लागली हळू-हळू समोर, की का सोडलं तर निधी मिळत नाही किंवा काम होत नाही, विरोधात राहून किती दिवस राजकारण करणार आणि मूळतः उद्धव ठाकरेंशी असलेला संपर्क ही या खासदारांची पुन्हा एकदा खदखद आहे, जे आधीच्या बंडात सुद्धा म्हटलं गेलं होतं. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं शरद पवार गट कसा वेगळा ठरतो या सगळ्यामध्ये? हे बघा, शिवसेनेत काय घडतं याविषयी मी भाष्य करणं उचित नाही, कारण ती त्यांनी दिलेली कारणं आहेत. परंतु त्या कारणांचं जर तुम्ही इथे उहापोह केलं, तर आदरणीय पवारसाहेब आमच्यासाठी इज जस्ट वन फोन कॉल अवे. मग आमच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये, आमच्या कुठल्याही अडचणीमध्ये, कुठल्याही प्रश्नामध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे असतात ना. बरं, ही गोष्ट केवळ खासदारांची किंवा आमदारांची नाही, ही प्रत्येक कार्यकर्त्याला ही गोष्ट ठाऊक आहे. त्यामुळे जो मूळ तुम्ही जर हा मुद्दा म्हणत असाल आणि इतर जर कारणं आहेत, की विकासासाठी निधी आणि या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्याच लोकप्रतिनिधी, सगळ्याच विरोधी पक्षातल्या किंवा विरोधात जे आज काही लोक आहेत, मला वाटतं तुम्ही जर या संदर्भामध्ये एक खरं तर एक व्हाईट पेपरसारखा जर तुम्ही एक शो केला, तर तो फार इंटरेस्टिंग होईल, की गेल्या 7 वर्षात विरोधी पक्षातल्या खासदारांना किंवा आमदारांना जिल्हा नियोजन असेल किंवा राज्य सरकारचं बजेट असेल, यातला नेमका किती निधी दिला गेला. कारण हा प्रश्न केवळ विरोधातल्या किंवा सत्ताधाऱ्यातल्या लोकांसाठी नाही आहे. हा प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आज जवळपास 31 खासदार हे विरोधी पक्षातले आहेत महाराष्ट्रामध्ये. या 31 खासदारांना जर जिल्हा नियोजनमधून, राज्य सरकारच्या बजेटमधून एकही रुपयाचा निधी दिलेला गेला नसेल, तर हे 31 खासदार ज्या 24-24 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात, त्या मतदारांशी ही प्रतारणा नाही आहे का? किंबहुना हे 31 खासदार जेव्हा उद्या महाराष्ट्राच्या संदर्भातला कुठलाही विषय हा केंद्रात विचारायचा असेल, तेव्हा हे एकजुटीने महाराष्ट्राची बाजू नाही मांडत का? म्हणजे जो खासदार तिथे उभा राहून बोलतो, तो महाराष्ट्राची बाजू मांडत नाही का? मग त्याच्यासाठी केवळ पक्ष कुठला, ही गोष्ट जर गृहीत धरत असेल, तर मग ही एकूणच प्रणाली लोकशाहीला घातक नाहीये का? म्हणजे हा प्रश्न खरं तर सत्ताधाऱ्यांनी स्वतःला सुद्धा विचारणं गरजेचं आहे. दुर्दैवानं तो आज विचारला जात नाहीये, त्यामुळे तुम्ही म्हणताय तशा एक्सक्युजेस समोर येत आहेत. पण जर हा जर प्रेसिडेन्स ठरला, जर हाच पायंडा पडला, तर मग उद्या निवडून द्यायचं असेल तर ज्याची सत्ता आहे त्यालाच निवडून द्यायचं, हाच पायंडा पडेल ना. पण हे सगळं जर घडलं, तर मग लोकशाहीवर फार मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील. आणि मग असणारी सत्ता आणि त्या सत्तेतून मिळणारा निधी एवढ्यासाठीच. एवढ्यासाठीच सगळं जर करायचं झालं,
तर मग लोकशाहीला काय अर्थ उरेल? हा एक फार मोठा प्रश्न निर्माण होईल. बरोबर. नक्कीच तुमचे खूप खूप आभार. आपण मुख्यतः तुमची मालिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्याच्याबद्दल बोललो. मूळतः ही मालिका जसं सरांनी सांगितलं तसं आता ती YouTube चॅनल मराठी वारसा नावाच्या YouTube चॅनलवरती त्यांनी चालू केलेली आहे. लोकांनी स्टार प्रवाह वाहिनीवरती त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आता त्याच्याही पेक्षा जास्त प्रतिसाद मराठी वारसा YouTube चॅनलवर या मालिकेला मिळताना दिसतोय. सुरुवातीला ही मालिका आता पुढचे अनेक दिवस चालू राहणार आहे. जसं सरांनी सांगितलं ज्यांना ती आवडते त्यांच्यासाठी त्यांनी मदत करायची असेल त्यांना तर त्यांच्यासाठी तोही पर्याय खुला केलेला आहे. मला आवडेल हे ऐकायला बोलबिडूच्या प्रेक्षकांकडून, की तुम्ही सुद्धा ही मालिका बघता का? तुम्हाला या मालिकेविषयी काय वाटतं? आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आता वाहिनीवरून थेटपणे YouTubeवरती प्रवास हा चालू केलेला आहे. त्यांच्या या प्रवासाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.